कृपया आरामदायी स्थितीत बसा। पाठीचा कणा, कंबर सरळ ठेवा। आपले शरीर ताठ न ठेवता फक्त पाठीचा कणा ताठ ठेवून बाकीचे शरीर सैल सोडा। हळूवारपणे डोळे बंद करा। जबरदस्ती करू नका। आपले खांदे, मान आणि हात पूर्णपणे ढिले सोडा। शरीरात कुठेही ताण किंवा दबाव असेल तर त्याला जाणीवपूर्वक सोडून द्या। तुम्हाला हातांवरील, पायांवरील किंवा धडावरील दाब, हलकेपणा किंवा वेदना जाणवत असतील तर त्या फक्त जाणून घ्या। स्वतःला विचारा, मी हे शरीर आहे का? उत्तर शांतपणे स्वीकारा, नाही, मी या सर्वांना पाहणारा जाणणारा आहे। आता आपले संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर आणा। तुम्ही श्वास घेत नाही आहात, तो आपोआप चालू आहे। तो फक्त पहा। श्वास नाकातून आत जाताना आणि बाहेर येताना कसा जाणवतो आहे ते पहा। तो थंड आहे की गरम आहे? तो आवाज करत आहे की आवाजाशिवाय चालू आहे? हे फक्त सहजतेने पहा। स्वतःला विचारा, मी हा श्वास आहे का? उत्तर स्वीकारा, नाही, मी श्वासाला जाणणारा आहे। आता हळूवारपणे आपले लक्ष तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या आवाजांवर आणा। घरातले आवाज, रस्त्यावरचे आवाज किंवा अगदी सूक्ष्म आवाज ऐका। आवाजांना चांगला किंवा वाईट असे कोणतेही लेबल लावू नका, फक्त ऐका। स्वतःला विचारा, मी हे आवाज आहे का? उत्तर स्वीकारा, नाही, मी या आवाजांना जाणणारा आहे। आता तुमच्या मनात येणारे विचार पाहू लागा। विचार हे आकाशातील ढगांसारखे आहेत। विचारांना थांबवण्याचा किंवा त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करू नका। विचार आले तर त्यांना फक्त पहा आणि सोडून द्या। तुम्ही फक्त विचारांचे स्वरूप जाणायचे आहे, आनंद, झोप, चिंता। स्वतःला विचारा, मी हे विचार आहे का? उत्तर स्वीकारा, नाही, मी या विचारांना जाणणारा आहे। तुम्ही हे ध्यानात ठेवा की ध्यानाच्या सुरुवातीला विचार, आळस किंवा शरीरात वेदना जाणवतील, पण त्या हळूहळू कमी करण्याची शक्ती तुमच्यात येते। तुम्ही शरीर नाही, श्वास नाही, मन नाही, विचारही नाही। तुम्ही या सर्वांना शांतपणे पाहणारे जाणारे आहात। हीच तुमच्या आत्म्याची सेल्फ नैसर्गिक शांत अवस्था आहे। या जाणण्याच्या शांत अवस्थेत काही क्षण शांत बसा। या जाणण्याच्या स्थिर अवस्थेत तुमच्या आतून आनंद, प्रेम आणि आत्म्याचे सारे शुद्ध गुण सहजपणे बाहेर पडू लागतात। तसेच तुमच्या वाणीमध्ये स्पष्टता आणि तेज येते। पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना तुमच्या मनातील आर्थिक चिंता आणि असुरक्षितता हळूहळू दूर होत आहे याची कल्पना करा। आता आपले लक्ष वर्तमानातील प्रेझेंट आर्थिक परिस्थितीवर केंद्रित करा। ती चांगली असो वा आव्हानात्मक, तिचा केवळ स्वीकार करा। यासाठी कोणालाही दोष देऊ नका। स्वतःला विचारा, माझी आर्थिक स्थिती जशी आहे तशी मी स्वीकारण्याची अनुमती स्वतःला देऊ शकते का? उत्तर येईल, होय। आता आपण धरून बसलेल्या आर्थिक पकडी आणि अडथळे प्रतिकात्मक पद्धतीने सोडून देऊया। तुमचे मन जे काही पकडून बसले आहे, जसे की आर्थिक अपयशाची भीती, पैसा गमावण्याची भीती, गरिबीची मानसिकता किंवा अवास्तव लोभ, त्या सर्व चाहती, आसक्ती आता मुठीत पकडा। स्वतःला म्हणा, मी या सर्व आर्थिक भीती आणि पकडलेल्या चुकीच्या आसक्ती सोडायला तयार आहे। मी स्वतःला आर्थिक स्वातंत्र्य स्वीकारण्याची परवानगी देत आहे। तुमच्या हाताची मुठ्ठी घट्ट बांधा। आता मूठ हळूहळू उघडत मनातल्या मनात किंवा मोठ्याने हे शब्द उच्चारा, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे। नियंत्रण ठेवण्याची इच्छा सोडून द्या। पैसा कठीण मार्गानेच येतो,
ही समजूत सोडून द्या. तुम्ही आता सर्व आर्थिक अवरोध, रेजिस्टन्स सोडून दिले आहे. तुमच्या शरीरात आणि मनात समृद्धीची ऊर्जा मुक्तपणे फ्री फ्लो वाहत आहे. तुम्ही आता आर्थिकदृष्ट्या मुक्त आणि आझाद आहात. आता आपण क्षमेच्या ऊर्जेशी जोडले जाऊया. लक्षात ठेवा, क्षमा तुमच्या मुक्तीसाठी आहे. मी माझ्या जीवनात आजपर्यंत जाणून बुजून किंवा नकळतपणे घेतलेल्या प्रत्येक चुकीच्या आर्थिक निर्णयाबद्दल जास्त खर्च, वाईट गुंतवणूक आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल मी स्वतःला पूर्णपणे माफ करतो. मी माझ्या आर्थिक समस्यांची निर्मिती केली याबद्दल मी स्वतःला माफ करतो. मी यापुढे समृद्धीचा स्वीकार करण्यासाठी तयार आहे. ज्या व्यक्तींनी माझ्या आयुष्यात आर्थिक नुकसान केले, माझी फसवणूक केली किंवा माझ्या प्रगतीमध्ये अडथळे आणले, त्या सर्वांना मी माझ्या मनातून पूर्णपणे माफ करतो. मी त्यांच्याशी जोडलेली कर्माची दोरी, आर्थिक बंधने तोडत आहे. मी आर्थिक बदला घेण्याची इच्छा सोडून देत आहे. क्षमा, स्वीकार, जाऊ दे, लेट गो. मी पैशाबद्दल जे नकारात्मक विचार नालायक, लुटायला बसले आहे, केले, त्याबद्दल मी पैशाच्या ऊर्जेची क्षमा मागतो. आता एका आदरणीय व्यक्तीला साक्षी ठेवून इन्साफाच्या ईश्वराकडे प्रार्थना करा. मनातल्या मनात ही प्रार्थना म्हणा: मला आर्थिक बंधनातून मुक्त करण्यात मदत करा. मला आर्थिक चुका साफ करण्यात मदत करा. माझा इन्साफ करा, माझा इन्साफ करा. इन्साफाचा ईश्वर ही मला क्षमा करो. कल्पना करा, तुम्ही ओढलेली प्रत्येक आर्थिक लकीर आता माफीच्या डस्टरने पूर्णपणे पुसली जात आहे. तुमच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्याचा, फायनान्शियल फ्रीडम आणि समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू झाला आहे. तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आरोग्य, बुद्धी, संधी आणि तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ही समृद्धीची आणि मुक्तीची ऊर्जा तुमच्या सोबत घेऊन जा. तुम्ही आता आर्थिक बंधनातून मुक्त झाला आहात. हळूवारपणे आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून गरम करा आणि डोळ्यांवर ठेवा. हा उष्ण स्पर्श अनुभवा. तुम्ही आझाद आणि मुक्त आहात. आता तुम्ही हळूवारपणे डोळे उघडू शकता आणि जीवनाची नवीन सुरुवात मुक्त अवस्थेतून करू शकता. धन्यवाद.